नमस्कार. मी डॉक्टर शहाजीराव देशमुख, रिटायर्ड प्रोफेसर, पदव्युत्तर भूगोल विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. मित्र, आज मी तुम्हाला एक नवीन आणि प्रत्येकाला अपेक्षित किंवा उत्साहवर्धक असणारा एक मुद्दा आपल्या चर्चेस घेतोय. तो म्हणजे पुनर्जन्म. तर पुनर्जन्माबाबत प्रत्येकालाच उत्सुकता असते. एक पुनर्जन्म म्हणजे काय, प्रत्यक्षात आहे किंवा नाही, असेल तर तो कसा असेल, मानव मानवाच्या जातीत जन्माला जातो की आणखी दुसऱ्या प्राण्यांच्या जातो, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नाचं थोडं प्रमाणात का विना समाधान आपल्याला या एपिसोड मधून होणार आहे. मित्र, पुनर्जन्म म्हणजे जेव्हा आपण एका भौतिक मितीतील म्हणजे जगातील आयुष्य संपवून दुसऱ्यांदा त्याच भौतिक मितीत जेव्हा आपण परत येतो तेव्हा त्याला पुनर्जन्म म्हणतात. एका भौतिक मितीतून आयुष्य संपवून परत त्याच भौतिक विश्वात जेव्हा आपण परत येतो त्याला पुनर्जन्म म्हटले जातात. मृत्यूसमयी आपल्या भौतिक शरीराचं मूल घटकाच्या स्वरूपात निर्विकरण होत असतं, रिसायकल. मृत्यू ज्या वेळेला आपला होतो त्यावेळेला आपल्या शरीरात जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत त्याचं किंवा मॅटर आहे त्याचं पुनर्निर्वीकरण होत असतं किंवा रिसायकल होत असतं. आपलं शरीर 5 घटकांनी म्हणजेच 5 तत्वांनी बनलेलं आहे. आपलं शरीर 5 घटकांनी म्हणजेच 5 तत्वांनी बनलेलं आहे. ते कुठले 5 घटक? तर पृथ्वी, आप म्हणजे अवकाश, अग्नी, जल, वायू, हे ते 5 घटक. आपल्या शरीरात ह्याचं प्रमाण पहा कसं आहे. पृथ्वी म्हणजे आपलं जे हाडामाचं शरीर आहे ते सहसा 12% दरम्यान असतं. आप किंवा अवकाश हे आत्म्याचंच प्रतीक असल्या कारणाने त्याला नेमकेपणा किंवा मोजमाप नसतं. अग्नी असतो तो 6% असतो, जल 72% असतो आणि वायू हा 4% असतो. असं हे 94% होत असतं. राहिलेले 6 इतर काही असतं, त्याचा नेमकेपणा अजून काही लोकांना किंवा विशेष तज्ञांना सापडलेलं नाही. आणि याच 5 घटकांना पंचमहाभूत म्हटलं जातं. म्हणजेच आपले शरीर हे 5 घटकांनी किंवा पंचमहाभूतांनी बनलेलं असतं जे विश्वात असतात. त्यातलं पहिलं तत्व पृथ्वी तत्व हे आपल्या भौतिक शरीराशी निगडीत असतं. पृथ्वी तत्व हे आपलं जे भौतिक शरीर आहे, हात, पाय, डोळे, कान, ह्याच्याशी निगडीत असतं. आप किंवा अवकाश हे आत्म्याशी संबंधित असतं. अग्नितत्व हे आपल्या शरीरातील जे तापमान असतं त्याच्याशी निगडीत असतं. जलतत्व हे शरीरातील पाण्याशी निगडीत असतं. वायुतत्व शरीरातील असणाऱ्या प्राण्याशी निगडीत असतं. मृत्यूनंतर हे 5 घटक आहेत ते मृत्यूनंतर हे 5 घटक ब्रह्मांडात विलीन होतात किंवा विश्वात विलीन होतात. प्रथम काय होतं पहा, कशा पद्धतीने विलीन होतात. प्रथम आपल्या शरीराचं तापमान हळूहळू कमी होतं. कदाचित जर तुम्ही कधी एखादा मृत्यू जवळून पाहिला असेल तर तुम्हाला याचा अनुभव आलेला असेल किंवा लक्षात येईल. प्रथम आपल्या शरीराचं तापमान कमी होतं, हळूहळू कमी होतं. नंतर शरीरातलं पाणी निघून जातं. जसा आपल्या शरीरातून घाम निघून जातो तशा पद्धतीनं मुळातलं असलेलं आपल्या शरीरातील पाणी असतं हे पाणी निघून जातं. त्यामुळे आपल्या शरीराला ताठरपणा येतो. आणि त्याच्यानंतर प्राणवायू हळूहळू आपलं शरीर सोडून जातो. हे 2 वर्षे गेल्यानंतर प्राणवायू आपला असतो तो हळूहळू सोडून जातो. आणि त्याच्याबरोबर किंवा त्याच्यानंतर आत्मा असतो आपला किंवा शरीर आणि आत्मा असतो ते शरीर सोडून जात असतो. मित्र, इथं आपलं आयुष्य संपतं. शेवटी काय करतो आपण, शरीराचे धन किंवा दफन ज्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे त्याची आपण विल्हेवाट लावतो आणि आपण पंचत्वात विलीन होतो.
म्हणजे ब्रह्मांडात विलीन होतो किंवा विश्वाचा आपण एक भाग बनतो. पंचमहाभूतातील हे प्रत्येक तत्व, पंचमहाभूतातील हे प्रत्येक तत्व आपापल्या मितीत जातात. म्हणजे अग्नी जातो, जल पाण्यामध्ये, जे विश्वामध्ये जे पाणी आहे म्हटलं त्याच्यामध्ये जातो. आत्मा हा विश्वऊर्जेमध्ये सामावला जातो त्याच्यामध्ये. अशा पद्धतीनं आपण विश्वमय होत असतो. म्हणजेच आपण एक विश्वाचा भाग असल्या कारणानं आपण विश्वमय होतो. आपल्यात काही तसं शिल्लक राहत नाही. याच्या बरोबरच आपल्या शरीरात 2 इतर शरीर असतात हे आपल्याला माहिती आहे. आपण आता भौतिक शरीराची अवस्था कशी होती ते पाहिली, पण याच्यानंतर आणखी 2 शरीर असतात. एक सूक्ष्म शरीर आणि दुसरं कारण शरीर, म्हणजे ज्याला आपण आत्मा म्हणतो, तो आत्मा. या 2 शरीराची कंपनीयतेची रूपरेखा, ब्ल्यूप्रिंट इंग्लिशमध्ये पटकन शब्द आपल्याला, आपल्या जीवन काळातच तयार झालेली असते. या 2 शरीराची, म्हणजे सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, ह्याची कंपनीयतेची रूपरेखा, ब्ल्यूप्रिंट आपल्या जीवन काळातच तयार झालेली असते. आता ही कंपनीची रूपरेखा म्हणजे काय? आपल्या व्यवहारातलं साधे एक उदाहरण तुम्हाला देतो. राजकीय क्षेत्राबद्दल आपल्याला राज ठाकरे माहित आहे. ते जेव्हा बोलतात तेव्हा सांगतात, माझ्या हातात जर राज्य आलं तर मी चांगल्या पद्धतीने चालेल, त्याची ब्ल्यूप्रिंट माझ्याकडे तयार आहे. म्हणजेच थोडक्यात आराखडा, राज्याची प्रगती कशी करायची त्याचा आराखडा माझ्याकडे तयार आहे आता, असे सगळेच म्हणतात त्याच्यामध्ये. तशाच पद्धतीनं ह्या 2 शरीराची कंपनीयतेची जी रूपरेखा असते ती आपल्या जीवन काळातच तयार करत असते. म्हणजे कशा पद्धतीने होते? म्हणजे आपण आपल्या जीवन काळात कसे वागतो, योग्य की अयोग्य, यावर अवलंबून असते. काही वाक्य तुम्हाला ऐकायला मिळाले असतील की या जन्मात आलेलं या जन्मातच तुम्हाला फेडावं लागतं. जर तुम्ही या जन्मामध्ये चांगल्या पद्धतीनं वागला, चांगली कार्य केली, तर त्याचा सकारात्मक परिणाम होतो आणि तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्याचा तुम्हाला उपयोग होतो. किंवा हे कारण शरीर आणि जे सूक्ष्म शरीर असतं ते त्या पद्धतीनं त्याचा पुढचा मार्ग जायचा ठरवत असतं. म्हणजेच ही कंपनीची रूपरेखा आपलं पुढचं गंतव्य किंवा कुठं जायचं हे ठरवत असते. आपल्या मृत्यूसमयी आपलं सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर म्हणजेच आत्मा त्या कंपनीय रूपरेखेशी सुसंगत अशाच मितीत जातात. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचं आयुष्य जगला आत्ताच, चांगलं असेल तर चांगलं, वाईट असेल तर वाईट, त्या पद्धतीनं तुमचं हे सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर त्याला सुसंगत अशा शरीरात ते जात असतं. याच्यामध्ये सूक्ष्म शरीर त्याच्या पवित्रतेचा स्तर आणि मिती ठरवत असतं आणि त्याच वेळी आत्मा सुद्धा ही त्याचा स्तर आणि मिती शोधून काढत असतो. कारण आपल्याला माहिती आहे आत्मा हा या सूक्ष्म शरीराचाच अविभाज्य घटक आहे. असला तरी प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, आपण पाहिलेलं आहे. आपल्यापैकी काही जण पुन्हा या भौतिक अस्तित्वात किंवा जीवनात परत येतात, कारण या भौतिक अस्तित्वातील माणसं आणि वस्तूंच्या प्रती त्यांचं आकर्षण प्रचंड मोठं असतं किंवा आसक्ती असते त्याबद्दल, आणि ती आसक्ती त्यांना परत खेचून या भौतिक जीवनामध्ये आणत असतं. आपण आपल्या जीवन काळात जे संस्कार करतो त्याचा परिणाम आहे आणि या संस्काराची फुटे आपल्या मनावर आयुष्यभर राहत असतात किंवा साठवले जातात आणि त्यावरच हे अवलंबून असते. ते संस्कार म्हणजे लहान जन्माला आल्यापासून निदान पहिल्या काही काळापर्यंत याच्यामध्ये जे मुलांच्यावर आपण जे संस्कार करतो तेच संस्कार पुढे कंटिन्यू राहतात किंवा चालू राहतात वगैरे. मग ते संस्कार चांगले की वाईट हे ज्याच्या त्याच्या पालका किंवा आई वडिलांच्यावरती अवलंबून असतं. चांगले संस्कार असतील तर चांगल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट मिळेल, अयोग्य असतील तर तशा पद्धतीने त्याचा रिझल्ट मिळेल. आपल्यापैकी काही जण दुसऱ्या उच्च दर्जाच्या सूक्ष्मतेत जातात. म्हणजे आपण मरतो तेव्हा एक मिती संपवतो आणि दुसऱ्या मितीत किंवा ही भौतिक मिती संपूर्ण आपण ब्रह्मांडात विलीन होतो, ही दुसरी मिती असते. पण त्याच्यामध्ये सुद्धा ग्रेडेशन आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल. उच्च स्थितीमध्ये किंवा उच्च दर्जाची सूक्ष्म मितीमध्ये आपण जातो. अर्थात हे लोक साधारणतः आपण संत परंपरेतले जे लोक आहेत
की ज्याने कधीच कुणाचंच वाईट चिंतलं नाही, सतत सकारात्मक विचार केला, अशा जे लोक असतात त्याच लोक ह्या उच्च दर्जाच्या सूक्ष्मतेत जातात आणि ह्याला त्याची भौतिक शरीराची त्याला आवश्यकता नसते. हे सर्व आपण जी कंपनीय क्षमता, चांगली अगर वाईट, कंपनीय क्षमता निर्माण करतो त्यावर अवलंबून असतो. शेवटच्या क्षणी किंवा मृत्यू समयी आपण काही करू शकत नाही. तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला काही लोक अगदी जवळ उतार तळ्यामध्ये देवाच्या भक्तीला लागतात, चांगले असतात, कारण त्यांची सर्व सांपत्तिक स्थिती चांगली असते. आता त्यांना जास्त काळ जगायचं असतं. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? विपश्यनेसारखं ह्या भागामध्ये किंवा ध्यान, वेगवेगळ्या गोष्टी असं करतात की ज्यावेळी त्यांचं आयुष्य वाढू शकेल याच्यामध्ये. परंतु हे सुरुवातीपासून करण्याची गरज असते. शेवटच्या क्षणी तुम्ही करायला गेला तर त्याचा काहीही उपयोग होत नसतो. मित्र, आपल्याला माहिती आहे, मृत्यू कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही क्षणी येऊ शकतो. त्यासाठी पुढील मितीला सामोरे जाण्यासाठी, म्हणजे आपण मेल्यानंतर कुठे जाणार आहोत, जी कुठली मिती असेल ती आपल्याला माहिती नसते, त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्याला अत्यंत विशुद्ध आणि सूक्ष्म कंपनशील स्तरावर राहणं आवश्यक. म्हणजेच या आयुष्यामध्ये जितकं तुम्ही सकारात्मक वागाल, चांगलं कराल, चांगल्या गोष्टी करत असाल, त्या पद्धतीनं तुमचं पुढची मिती ठरली जाते की तुम्ही कुठे जाणार आहात हे त्याच्यावर ठरलं जातं. आता ते परत तुमच्या हातात आहे. हे कसं पहा, जर हे विशुद्ध व सूक्ष्म कंपनशील स्तर म्हणजे तरी काय, म्हणजे आपल्यातलं प्रेमाचं बंधन. पहा, आपापल्यात असणारं प्रेम असतो, खऱ्या अर्थानं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्याकडे नकारात्मक बाजूच्या संबंधित व्यक्तीबद्दल कधीच असू शकत नाही, याची तुम्हाला जाणीव व्हायची. हे प्रेमाचे बंधन तशीच आपली जीवनशैली ठरवते किंवा जीवनशैली बनवण्यास मदत होते. चांगल्या पद्धतीचं जीवन किंवा सकारात्मक जीवन ज्याला म्हणतो आपण, ते बनवण्यासाठी याची आपल्याला मदत होत असते. त्यामुळे आपण शेवटच्या क्षणासाठी कायम तयार राहतो. म्हणजेच मृत्यूसाठी आपण कायम राहतो. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सकारात्मक बाबी केला असाल, सर्व गोष्टींना तुम्ही समाधानी असाल, सर्व तुमची पूर्तता झाली असेल, समाधान असेल, तर तुम्हाला मला कधी मरण येऊ, मला त्याचं काही वाईट वाटणार नाही असं म्हणतो. म्हणजेच त्याची ती सकारात्मक बाजू असते आणि तो मृत्यूला सामोरं जाण्यासाठी तयार असतो. म्हणजेच आपली स्थिती हलकी असेल, म्हणजे पुण्यात्मक, तर तरल क्षेत्रात ईश्वराजवळ जाता येते. म्हणजे चांगलं कार्य जर केलं असेल तर तुम्ही ईश्वराजवळ पोहोचू शकता, म्हणजे ब्रह्मांडात तुम्ही त्याचा प्रवेश करू शकता किंवा विश्वात जाऊ शकता. परंतु आपल्यावर जर संस्काराची ऊर्जा असेल तर पुन्हा आपण या भौतिक क्षेत्रात कुठेही खेचलं जातो. तुम्हाला माणसाचा जन्म मिळेल अशातला भाग नाही. तुम्ही जे तुमच्या जीवनामध्ये कार्य केल्यानंतर त्याच्यावर आधारित असेल, त्या पद्धतीनं तुम्हाला इतर प्राण्यांच्या मध्ये, पशु पक्षी जीव जंतू कुठेतरी याच्यामध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल किंवा तुम्ही जाऊ शकाल. इथं अर्थात वादाचा मुद्दा आहे किंवा मतमतांतर याच्यामध्ये राहतात. आपल्याला माहिती आहे, प्रजापिता ब्रह्मकुमारी मोठी संस्था फार चांगलं कार्य करते समाजाच्या दृष्टिकोनातून. त्यांचं मतानुसार मात्र या ठिकाणी मनुष्य हा मनुष्याच्याच जन्माला जातो, दुसऱ्या जात नाही, दुसऱ्या कुठल्याही प्राण्याच्या जन्माला जात नाही असं त्यांचं मत असतं. परंतु आध्यात्मिक क्षेत्रातील इतर काही सद्गुरू लोक आहेत किंवा ज्यांचा अभ्यास मोठ्या प्रमाणात आहे, की ज्यांना त्याच्यावरती पद्मविभूषण मिळालेलं आहे, अशा लोकांचं मत मात्र असतात. ते मनुष्य हा शब्द वापरत नाहीत. मनुष्य नाही किंवा मनुष्य प्राणी नाही, फक्त प्राणी हा शब्द वापरतात. याचा अर्थ प्राणी जीवन जे असतं ते इतर सर्वच त्याच्यामध्ये समाविष्ट केलं जातं. तो कुठेही त्या पद्धतीने जाऊ शकेल. आपण या आपल्या भौतिक मितीत जिवंत असतानाच दिव्य लोकात आपले आध्यात्मिक अस्तित्व तयार होतं. म्हणजेच ह्याच्यामध्ये उदाहरण साधं संतांचं कुठले घ्या, ज्ञानेश्वर महाराजापासून संत तुकाराम पर्यंत किंवा इतर कुठल्याही संतांचं उदाहरण घ्या, ह्या जीवनातच त्यांनी त्यांचं आध्यात्मिक अस्तित्व निर्माण झालेलं असतं. कारण का, त्यांचं सकारात्मक जीवन असतं, परमेश्वराला ते सतत वाहून घेतलेलं असतं.
कुणाबद्दलच त्यांना द्वेष नसतो, सगळ्यांच्यावर ते प्रेमच करत असतात असं हे. त्याच्यामुळं त्याचं मन हे तितकंच मोठ्या प्रसन्नतेनं भरलेलं असतं आणि त्यांचं आध्यात्मिक अस्तित्व त्यांच्यामध्ये जन्म घेत असतं. जर आपल्या मृत्यूसमयी हे जर आध्यात्मिक अस्तित्व निर्माण झाले असेल तर ते आत्म्यामध्ये आणि सूक्ष्म शरीरामध्ये विलीन होतं. आता कुणात आध्यात्मिक अस्तित्व होणार? आता जसं सांगितलं, संत परंपरेतली जी माणसं असतात, सध्या तात्पुरतं आपण वारकरी परंपरा असं म्हणू, अर्थात खरा वारकरी, अशा पद्धतीच्या लोकांना ते कधीच दुसऱ्याचं वाईट चिंतत नाहीत, सकारात्मक जीवन जातात. असं जर लोक असतील तर त्याच्यामध्ये किंवा त्या लोकांच्या मध्ये मृत्यूसमयी त्यांचं आध्यात्मिक अस्तित्व निर्माण होत असतं. आणि जर आध्यात्मिक अस्तित्व निर्माण झालं तर ते आध्यात्मिक अस्तित्व सूक्ष्म शरीर आणि आत्मा याच्यामध्ये विलीन होतं, एकच होतं. जसं पाण्यात साखर टाकल्यावर विरघळते त्या पद्धतीने आध्यात्मिक अस्तित्व असतं ते या सूक्ष्म शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये विलीन होऊन जातं. आणि हे विलिनीकरण म्हणजे आध्यात्मिक आत्मा अस्तित्वाचं विलिनीकरण म्हणजेच महासमाधी. महासमाधी फार कमी लोक, संत ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेलं आपल्याला माहितीच आहे, किंवा परंपरेमध्ये किंवा जैन परंपरेतले जे साधू असतात ते सुद्धा समाधी महासमाधी घेत असतात. म्हणजेच त्यांचं ते आधुनिक जे आध्यात्मिक अस्तित्व असतं ते त्यांच्या याच जन्मामध्ये निर्माण झालेलं असतं. आणि ते ज्या वेळेला त्याला महासमाधी प्राप्त होत असते त्यावेळेला तो या भूतलावर नसतो. शरीरानं तुम्हाला तर दिसतो पण त्याचं सूक्ष्म शरीर किंवा आत्मा हा त्या ठिकाणी असत नसतो. मित्र, आपल्या जीवनात कंपनशीलतेच्या रूपरेषेनुसार म्हणजे ब्लूप्रिंटनुसार मृत्यूनंतरचं गंतव्याचे अनेक प्रकार असू शकतात. त्यातले काही असे असतात, आत्मेमुक्त आत्मे असे असतात त्यांचं आध्यात्मिक अस्तित्व असतं, आणि काही आत्मे असे असतात की त्यांचं आध्यात्मिक अस्तित्व नसतं. जे आत्मे त्यांच्या सूक्ष्म शरीरावर अजूनही संस्काराचे ओझे वाहतात ते या भौतिक वृत्तीत परत येतात. म्हणजेच पुन्हा पुनर्जन्म त्याचा होत असतो. म्हणजे या भौतिक पातळीवर काही गोष्टीबद्दल त्यांना प्रचंड आकर्षण असतं किंवा आसक्ती असते, आणि मृत्यूनंतर ही आसक्ती त्यांना परत याच भौतिक मितीत खेचून आणते. या प्रक्रियेला पुनर्जन्म म्हणत असतात. आता या ठिकाणी थोडासा पुनर्जन्म हा कुठल्याही प्राण्यामध्ये आणि पुनर्जन्म माणसामध्ये हे शक्य असतं, कारण मनुष्य सुद्धा प्राणीच आहे. पण ह्या घटना फार अतिशय क्वचितच घडत असतात, रेअर असतात. मला माहिती असलेली एक घटना 1960 सालची अशी होती की नागपूरच्या परिसरामध्ये एक मुलगी होती 10-12 वर्षाची, आणि त्याचे आई वडील सुशिक्षित होते. तर ती नेहमी त्यांना म्हणायची, मला माझ्या घरी जायचं. आई वडील, अरे तुझं घर हेच आहे. त्यांना वाटलं आपल्या घरी मूळ गावाला जायचं, म्हणून ते मूळ गावाला गेले तिला घेऊन. नाही, मला परत माझ्या घरी जायचं, माझं घर तिकडं आहे. तिला समजत होतं चांगल्या पद्धतीने, दिल्लीच्या पुढं असं तिकडं आहे आणि सांगितलं. मग तिला ह्यांना काय कळेल अशी का म्हणते. तरी एक वेळ सुट्टी काढून 8 दिवसाची रजा टाकून त्याने ते दिल्लीला निघून गेले. दिल्लीच्या रेल्वे स्टेशन उतरल्यानंतर एक ट्रेन दिसली. त्या ट्रेनकडे बोट केलं, या ह्याच्यातून आपल्याला जायचंय, डेहराडूनला जायचंय. मग पुन्हा हे सगळं तिला माहिती होतं, शब्द सुद्धा माहिती होते. त्या गाडीत बसून ते डेहराडूनला गेले. डेहराडूनला उतरल्याबरोबर रेल्वे स्टेशन तिचा उत्साह इतका वाढला. स्टेशनच्या बाहेर आले, ते टांगेवाल्याला बोलवलं, टांग्यात बसलेत आणि गाडी त्या टांगेवाल्याला तिला सांगितलं आमच्या ठिकाणी न्या. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर ती कॉलनी मोठी, कॉलनीमध्ये 2 रस्ते फुटले. रस्ते फुटल्यावर तिनं सांगितलं तुम्ही या रस्त्यानं न्या. मग त्या रस्त्यानं टांगेवाला गेल्यानंतर एका बंगल्यासमोर त्याला थांबायला सांगितलं. थांबले तिथे. ते एक बंगला होता, तिथं शांत होता, दार लावलेलं होतं. आणि मग तिथं ते उतरले आणि त्या आत गेले. ते दार वाजल्यानंतर दार उघडल्यानंतर एक म्हातारा आणि म्हातारी म्हणजे वृद्ध जोडपं होतं ते समोर आलं. त्यांना आश्चर्य वाटलं, हे कोण लोक. ती पोरगी पटकन, जी मुलगी होती ती पटकन म्हणली, हाय बाबा, मी तुम्ही मला काय ओळखलं नाही का, मी तुमची अमुक तिचं काहीतरी नाव सांगितलं, आता मी विसरलं सांगितले. मग त्यांना ते आश्चर्य वाटलं, असं का म्हणतात.
मग तिला आतपणे सगळ्यांना घेतलं. तिला माझी खोली, आई माझी खोली कुठे आहे? मग आईच्या बोटाला धरून ती आपल्या खोलीत गेली. आपली त्या काळची जी खेळणी होती ती खेळणी काढली आणि सगळं ते संपूर्ण जे जे ते घडलं तिच्या लहानपणच्या काळात ते सगळं त्याच्याशी बोलल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, अरे ही पुरी आपलीच मुलगी आहे. त्याच्या लक्षात आल्यानंतर आणि त्याने इतके ते भारावले. पुन्हा त्यांची जी ते दोघच वृद्ध जोडपं होतं, त्यांनी त्यांचं जे काही सर्वसाधारणतः हे जे घर वगैरे होते ते सगळं त्या मुलीला देऊन टाकलं. ही प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. मी स्वतः 1960 ते 62 दरम्यान याचं अतिशय मोठ्याच्या मोठं वर्तमानपत्रामध्ये जे निरीक्षण होतं त्याच्यावर चर्चा पण घडलेली होती आणि ते खऱ्या अर्थानं ते खरंही होतं. तेव्हा पुनर्जन्म हा जो आहे तो आहेच, फक्त तो कुठल्या प्रकारे असतो हे आपल्याला काय सांगता येणार नाही. त्याच्यासाठी आपण आता तुम्हाला सांगितलं, आध्यात्मिक अस्तित्व असेल तर चांगला मिळेल, नसेल तर मिळणार नाही. चांगलं वाईट या गोष्टीवर असतात. ह्याचा संबंध स्वर्ग नरकाशी जोडलेला आहे. चांगले तुम्ही केला तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल आणि वाईट कृत्य केलं तर तुम्हाला नरकात जागा मिळेल. त्याचं आणि ह्याची नोंद चित्रगुप्त ठेवतो असं आपल्याला ऐकून आपल्याला माहिती आहे. ह्याच्यामध्ये हे कल्पनात्मक जरी असलं तर परिस्थिती ही ते याच्याशी संबंधित आहे. तेव्हा हा पुनर्जन्म आहे ह्याबद्दल तुम्ही परत एकदा तुमच्या पद्धतीने तुम्ही विचार करू शकता आणि तुम्हाला काय वाटलं तर त्याच्या शंका तुम्ही मला विचारू शकता. नमस्कार. तुम्ही आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि टीकात्मक परीक्षण करून माझ्याकडे पाठवा. नमस्कार.